आणि सध्या राज्यासह नाशिक जिल्ह्यात उन्हाच्या झळा बसू लागल्यात। उन्हाचा फटका अर्थातच पिकांना सुद्धा बसतोय। पाण्याची कमतरता आहे आणि उन्हाची तीव्रता वाढली आहे। यामुळे शेतकऱ्यांच्या उत्पादनात घट झाली आहे। त्यामुळे बाजारपेठेत भाजीपाल्यांची आवक कमी होऊन भाज्यांचे दर वाढलेत। आढावा घेतला आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी। सध्या नाशिकमध्ये उन्हाचा तडाखा मोठ्या प्रमाणात वाढल्यामुळे पालेभाज्यांचा देखील भाव हा गगनाला भिडताना पाहायला मिळतोय। आपण सध्या नाशिकच्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारामध्ये आहोत। या ठिकाणी आपण बघू शकतो कोथिंबीर असेल, त्यासोबत मेथी असेल, शेपू असेल, या भाज्यांना मोठ्या प्रमाणात भाव जो आहे तो वाढल्याचं पाहायला मिळते। आवक देखील घटली असल्यामुळे या भाज्यांच्या दरामध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचं पाहायला मिळते। त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य गृहिणींचे देखील आर्थिक बजेट हे कोलमडलं असल्याचं पाहायला मिळते। बाजारामध्ये सध्या मेथीच्या जुडीसाठी जवळपास 40 रुपयाचा भाव आहे। त्यासोबत कोथिंबीरीची जुडी ही 60 ते 75 रुपये भावाने विकली जाते। त्यामुळे कुठेतरी सर्वसामान्य नाशिककरांना या महागाईमुळे कुठेतरी फटका बसल्याचं पाहायला मिळते। आपल्यासोबत काही शेतकरी आहेत। काय सांगाल? कोथिंबीरीचा भाव वाढतोय, कुठेतरी पालेभाज्यांचा भाव वाढतोय, काय सांगाल आपण? पाणी कमी पडल्यामुळं भाज्यांचे भाव वाढले, म्हणून शॉर्टेज वाढत चालला तो, म्हणून महागाई वाढत चालली ती। किती भाव आहे आता सध्या मेथीला? किती आपण मेथी बाजारात आणतोय? मेथी आता जवळजवळ ती 4-5 हजार रुपये शेकडा जाते, 4-5 हजार रुपये शेकडा। हे पावसाच्या अभावामुळे जाते। येणाऱ्या आठवड्याभरामध्ये जे आहे ते उन्हाचा तडाखा वाढणार आहे। त्यामुळे कुठेतरी पाण्याचा देखील अभाव शेतकऱ्यांना जाणवू लागला आणि त्याचमुळे या शेतीमालांचे भाव असेल, त्यासोबत पालेभाज्या असेल, या बाजारामध्ये कमी प्रमाणात येत असल्यामुळे त्यांचे भाव देखील वाढण्याची शक्यता वर्तवली जाते आहे। कॅमेरामन किरण कटारेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।